सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, गुरु गोविंद सिंग पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज नाशिक येथे तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गात मराठी विषयामध्ये गृहपाठ अभ्यासणार आहोत। स्थूल वाचन क्रमांक 2 हास्यचित्रातली मुलं याचा गृहपाठ आपण अभ्यासणार आहोत। या पाठाचे लेखक आहेत मधुकर धर्मापुरीकर। मी तुमची मराठी विषय शिक्षिका तुम्हाला या संदर्भात मार्गदर्शन करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, हास्यचित्रातली मुलं या पाठाच्या गृहपाठाचे उद्दिष्ट काय आहे हे आपण पाहूया। विद्यार्थ्यांना प्रश्नांचे स्वरूप समजेल, विद्यार्थ्यांना उत्तरे कशी लिहायची याचे आकलन होईल, विद्यार्थी प्रश्न उत्तरे लिहितील। विद्यार्थी मित्रांनो, हास्यचित्रातली मुलं या पाठात लेखक मधुकर धर्मापुरीकर यांनी हास्यचित्र, व्यंगचित्र म्हणजे काय, ती कशी वाचायला पाहिजे हे प्रस्तुत पाठातून सांगितले आहे। हास्यचित्र, व्यंगचित्र आपल्याला हसवतात, विचार करायला भाग पाडतात। हास्यचित्र, व्यंगचित्र यामधील भेदाभेद दर्शवत लेखकांनी या चित्रदुनियेची सफर प्रस्तुत पाठातून घडवून आणली आहे। प्रस्तुत लेख वयम 2016 या दिवाळी अंकातून घेतला आहे। हास्यचित्रातली मुलं हा स्थूल वाचनाचा पाठ अभ्यासला, तो तुम्हाला कळला असेलच। तर मग चला तर या पाठावर आधारित कृती आपण सोडवूया। आता तुम्हाला जी कृती तुमच्या स्क्रीनवर दिसेल ती कृती तुम्ही मराठी वर्गपाठाच्या वहीत अभ्यासासाठी सोडवायची आहे। प्रश्न पहिला, खालील फरक लिहा। व्यंगचित्र, हास्यचित्र। व्यंगचित्रात हास्याबरोबर काही गमतीदार विचार मांडलेला असतो। हास्यचित्रांचा केवळ हसवणं हा मुख्य हेतू असतो। प्रश्न दुसरा, वैशिष्ट्ये लिहा। व्यंगचित्रांची वैशिष्ट्ये लिहा। विद्यार्थ्यांना आता आपल्या स्क्रीनवर जी कृती दिसते ती कृती त्यांनी वर्गपाठाच्या वहीत तशीच करायची आहे। पहिलं वैशिष्ट्य, व्यंगचित्र हे हास्यचित्राचा पुढचा टप्पा आहे। व्यंगचित्राचा केवळ हसवणे हा हेतू नसतो। व्यंगचित्र आपल्याला काहीतरी सांगू पाहते आणि व्यंगचित्रात गमतीदार विचार मांडलेला असतो। प्रश्न तिसरा, व्यंगचित्र हे व्यक्तीचे गुण दोष मांडण्याचे प्रभावी अस्त्र आहे हा विचार सोदाहरण स्पष्ट करा। व्यंगचित्राचा केवळ हास्य हा हेतू नाही। व्यंगचित्रांमध्ये एखादा विचार गमतीशीर पद्धतीने मांडलेला असतो। माणसाच्या विसंगत वर्तनावर बोट ठेवण्याचा नेमकेपणा व्यंगचित्रात असतो। व्यंगचित्र प्रभावीपणे व्यक्तीचे गुण दोष मांडते। उदाहरणार्थ, प्रस्तुत पाठात हंगेरियन व्यंगचित्रकार यांचे व्यंगचित्र दिलेले आहे। इथे पहिल्या चित्रात लहान मुलगा स्टूलावर चढून भले मोठे व्हायोलिन वाजवत आहे आणि दुसऱ्या चित्रात तोच मुलगा मोठेपणी लहान व्हायोलिन वाजवत आहे। या चित्रातून लहान मुलांना मोठ्या आकाराच्या वस्तू आवडतात, त्यांना मोठ्या आकारांच्या वस्तूचे जास्त आकर्षण असते हे लक्षात येते। वय वाढल्यावर वृत्तीत प्रगल्भता येते, बाह्य आकाराचे आकर्षण संपते, छंद अधिक खोल आणि सूक्ष्म होतो। दोन्ही व्यंगचित्रांवरून व्यंगचित्र हे व्यक्तीचे गुण दोष मांडण्याचे प्रभावी अस्त्र आहे हे सिद्ध होते। प्रश्न चौथा, प्रस्तुत पाठातील व्यंगचित्रांपैकी तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही एका व्यंगचित्राचे तुम्ही केलेले निरीक्षण बारकाव्यांसह स्वतःच्या शब्दात लिहा।
प्रस्तुत पाठातील व्यंगचित्रांपैकी मला आवडलेलं व्यंगचित्र जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार R.K. लक्ष्मण यांचे आहे. या व्यंगचित्रात एक न्हावी एका लहान मुलाचे केस कापत आहे. त्याच्या स्वतःच्याच अंगावर कितीतरी मोठे वाढलेले केस असताना तो विचित्र पद्धतीने बसून त्या मुलाचे केस कापत आहे. त्या मुलाचा चेहरा पाहण्यासारखा झाला असून तो खूप कंटाळलेला वैतागलेला दिसत आहे. तर न्हावी तेवढ्याच उत्सुकतेने केस कापण्यास तत्पर दिसत आहे. चित्रकार R.K. लक्ष्मण यांनी हे चित्र खूप अद्वितीय पद्धतीने रेखाटलेलं आहे. प्रश्न 5. व्यंगचित्र रेखाटणे ही कला आत्मसात करण्यासाठी कोणत्या गुणांची आवश्यकता असते यासंबंधी तुमचे विचार लिहा. व्यंगचित्र रेखाटणे ही एक कला आहे. व्यंगचित्र रेखाटण्यासाठी निर्मळ आणि निरागस अंतःकरणाची गरज असते. व्यंगचित्रकाराला जीवनातील विसंगती टिपता आली पाहिजे. गुण दोष दाखवताना शक्यतो माणसांची खिल्ली न उडवता समंजसपणा असायला हवा. रेषा नाजूक तरीही ठशीव असायला हवी. गमतीशीर मनात गमतीशीर विचारांची रुजवणूक होते. यासाठी व्यंगचित्रकाराचं मन गमतीशीर असावं. जीवन समृद्ध करणारे भाष्य व्यंगचित्रकाराला रेषांमधून यशस्वीपणे मांडता आलं पाहिजे. चित्र रेखीव आणि अनेक अर्थांचे सूचन करणारे हवे. मन पूर्वग्रह दूषित नसावे. हे सर्व गुण ज्यांच्यामध्ये आहे ती व्यक्ती निश्चितच अप्रतिम व्यंगचित्र रेखाटू शकते. प्रश्न 6. लहान मुलांची हास्यचित्र काढणं अवघड आहे याबाबत तुमचे मत स्पष्ट करा. लहान मुलं निरागस असतात. त्यांच्या सवयी आणि आवडीनिवडी यांचे बारकाईने निरीक्षण करणे चित्रकाराला गरजेचं आहे. लहान मुलांच्या चेहऱ्यावरचे भाव व त्यांच्या हालचाली रेषांमधून अचूक टिपता यायला हव्यात. शरीराच्या प्रत्येक अवयवाचा आकार शरीराच्या प्रमाणबद्धतेत लहान असायला हवा. लहान मुलांच्या बारीक सारीक गोष्टींची सूक्ष्म निरीक्षण करण्याची शक्ती हास्य चित्रकाराला अवगत असायलाच हवी. लहान मुलांचे मानसशास्त्र हास्य चित्रकाराला समजणं सर्वात महत्त्वाचं आहे. हास्य चित्रकार वयाने कितीही मोठा झाला तरी त्याचं मन लहान बालकासारखे बालबोध असायला हवे. त्याच्यामध्ये लपलेला बालक जागृत ठेवणं गरजेचं आहे. या सर्व कारणांमुळे लहान मुलांची हास्यचित्र काढणं अवघड असतं असं मला वाटतं. विद्यार्थी मित्रांनो, या पाठाचे प्रश्न व त्याचे उत्तर कसे लिहायचे हे आता आपल्याला समजलेच असेल. या प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या मराठीच्या वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहायची आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हास्यचित्रातील मुलं या पाठाचे आपण काही शब्दार्थ पाहूया. बाऊ म्हणजे भीती, हुकूमत म्हणजे विजय, सूक्ष्म म्हणजे बारीक, रोपटं म्हणजे लहान झाड, लवचिक म्हणजे सहजतेने काढता येणारी रेष, गल्ला म्हणजे लहान मुलांचे खाऊचे पैसे साठवण्याचा डब्बा, भोकाड म्हणजे रडणे, गुंतवणे म्हणजे व्यस्त होणे, केसांची ठेवण म्हणजेच केसांची रचना, पराक्रम म्हणजेच शौर्य. विद्यार्थी मित्रांनो, हास्यचित्रातली मुलं या पाठात सफाईदार रेषांनी काढलेले गमतीदार चित्र म्हणजे हास्यचित्र होय. व्यंगचित्र व हास्यचित्र यात फरक आहे हे सांगितले आहे. व्यंगचित्रात केवळ हसवणे हा हेतू नसतो. व्यंगचित्रातून काही गमतीदार विचार मांडलेला असतो. मुलांची हास्यचित्र काढणे ही सर्वात कठीण गोष्ट आहे. त्यात व्यंगचित्रकाराचे कौशल्य पणाला लागते.
मुलांसाठी विनोद करणे सोपे असते, पण व्यंगचित्रातील मूल हे मुलांसारखे दिसणे ही कठीण गोष्ट आहे. विद्यार्थी मित्रांनो, हास्यचित्रातील मुलं या पाठाचा गृहपाठ आपण पाहणार आहोत. हास्यचित्रातील मुलं या पाठाचे शब्दार्थ व प्रश्नांची उत्तरं मराठीच्या वहीमध्ये लिहायची आहेत. या पाठाचे मोठ्याने वाचन करा, म्हणजे वाचनाची सवय तुम्हाला लागेल. धन्यवाद.